महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। रेल्वेतून प्रवास करताना दिलेली चादर, टॉवेल किंवा उशी अनेक जण ती आठवण म्हणून घरी नेतात, पण ही आठवण आता भारतीय रेल्वेसाठी कोट्यवधींचा फटका ठरतीये। गेल्या 4 वर्षात प्रवाशांनी तब्बल 1.27 कोटी बेडरोल साहित्य चोरल्याची धक्कादायक माहिती समोर आली। एवढंच नाही तर रेल्वेच्या बेडशीट पासून शिवलेला कुर्ता घालून फिरणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झालाय। भारतीय रेल्वेच्या एसी डब्यांमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी चादर, ब्लँकेट, उशी आणि टॉवेल दिले जातात। मात्र हे साहित्य प्रवास संपल्यानंतर रेल्वेकडे परत करण्याऐवजी अनेक प्रवासी ते घरी घेऊन जात असल्याचं समोर आलं। अधिकृत आकडेवारीनुसार गेल्या 4.25 वर्षात तब्बल 1.27 कोटींहून अधिक बेडरोल साहित्य गायब झालेत। या चोरीमुळे रेल्वेला 104 कोटी रुपयांहून अधिक आर्थिक फटका बसला। याचा परिणाम बेडरोल पुरवणारे कंत्राटदार आणि कामगारांवरही झाला। दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रेल्वेच्या बेडशीट पासून शिवलेला कुर्ता घालून फिरताना दिसतोय। विशेष म्हणजे तो हा कुर्ता अभिमानाने दाखवत असल्याचंही व्हिडिओत पाहायला मिळतंय। हा व्हिडिओ नेमका कुठला आहे किंवा संबंधित व्यक्तीने वापरलेले कापड खरोखरच रेल्वेचंच आहे का याची अधिकृत पुष्टी झालेली नाही। मात्र या व्हिडिओ नंतर रेल्वेतील बेडरोल चोरीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला। रेल्वे प्रवाशांना सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेण्याचं आवाहन केलं असून अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याचाही इशारा दिलाय। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।